गेल्या 24 तासात कोरोनाचे 102 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचलेली आहे। आपण पाहतोय राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढलेला आहे। 24 तासात 102 कोरोनाच्या रुग्णांची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे कोरोनाचे 1914 रुग्ण झालेले आहेत। कोरोनामुळे राज्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाने थैमान घातल्याचं पाहायला मिळते। मुंबईमध्ये रुग्णांची संख्या 805 इतकी आहे। राज्यामध्ये काल कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झालेला आहे। मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे। त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये सुद्धा रुग्णांचं निदान झालेलं आहे आणि त्याचबरोबर मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। दरम्यान पुण्यामध्ये काय स्थिती आहे तर पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचा धोका वाढलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक सध्या महत्त्वाची सुरू आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, कोरोना संदर्भातली एक महत्त्वाची बैठक सध्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे। इतर महत्त्वाचे मुद्दे सुद्धा चर्चिले जातील। सध्या या बैठकीला किती वेळ झालेला आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर सध्या चर्चा झाली आहे? नक्कीच खरं तर सकाळी 8 वाजल्यापासून ही जी बैठक आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत आणि पूर्ण राज्याचा आढावा या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय आहे या ठिकाणी घेण्यात येत आहे। विशेष करून पुण्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये कोरोनाबाबतचे उपाययोजनेबाबतचे महत्त्वाचे निर्णय कदाचित आज घेण्याची शक्यता आहे। कारण आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही झपाट्याने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। राज्यातली जर आकडेवारी पाहिली तर 1914 रुग्ण हे सक्रिय रुग्ण आहेत आणि त्यामध्ये 24 तासामध्ये काल 102 रुग्णांची नव्याने नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। ही खरं तर ही आकडेवारी आहे ती खरंच वाढताना आपल्याला पाहायला मिळते। कोरोनाबाधित रुग्ण हे जरी सक्रिय जरी असले तरी त्यामागचे पाठीमागचा मृत्यू रेषा आहे तो कमी आहे, मात्र रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे। त्यात हवामानामध्ये बदल असल्यामुळे आणखीन रुग्ण वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज पुण्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातली महत्त्वाची बैठक आहे ती बोलावण्यात आलेली आहे। 1 तास झाला या बैठकीला सुरुवात झालेली आहे। कोरोनाबाबतच्या उपाययोजना या बैठकीमध्ये नियोजन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पुण्यातील काही हॉस्पिटल आहेत, म्हणजे नायडू हॉस्पिटल असेल किंवा ससून हॉस्पिटलचे डीन आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात।